हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 31 जानेवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू। कालच्या भागात आपण बघितलं कीर्तीने जे गुंड पाठवलेले असतात शिवा आणि चंदनला मारायला, ते आशूला बाहेर घेऊन जातात, दरवाजा बंद करतात आणि इकडे शिवा आणि चंदन भोवती घेरा घालतात। तेव्हा चंदन बोलतो, शिवा हे लोक नक्की पोलीस वाटत नाही, काहीतरी वेगळा मॅटर आहे। तेव्हा चंदन बोलतो, कोणी पाठवलं असेल यांना? तेव्हा शिवा बोलते, ज्यांना आशूचं लग्न व्हावं असं वाटतं त्यांनी। आणि शिवा बोलते, तू नको काळजी करू चंदन। तेव्हा त्यातला एक गुंड बोलतो, तुम्ही त्याची काळजी करू नका, तो पोचेल सेफ मंडपात आणि तुम्ही ढगात। तेव्हा शिवा बोलते, ए तू हात लावून दाखव, तुला कळेल कोण कोणाला ढगात पाठवतं ते। इकडे आशूला चंदनचा आवाज आलेला असतो, त्याच्यामुळे आशूला कळलेलं असतं की यात शिवायची काही चूक नाहीये, म्हणून आशू गाडीतनं बाहेर निघण्याची धडपड करत असतो। आशूच्या कानात चंदनचे आवाज घुमतात की आशू हे सगळं दिव्यामुळे झाले। आशूला सगळं दिव्याने जे जे केले ते रिकॉल होतं। इकडे पुढे चंदन पुढे जातो त्या गुंडांपुढे, तर त्याच्यातला एक गुंड चंदनच्या कानाखाली वाजवतो। तेव्हा शिवा पुढे येते आणि प्रत्येकाला मारहाण सुरू करते। त्यातला एक गुंड शिवावर गोळी चालवतो। गोळीचा आवाज ऐकून आशू पटकन त्या गुंडांना बाजूला फेकतो आणि आशू दरवाजाची कडी तोडून लात मारून आतमध्ये येतो। आशू आपल्या अंगावरचा दुपट्टा बाजूला फेकतो आणि पुढे येतो। आशू सुद्धा एक एक करून प्रत्येकाशी 2-2 हात करतो। तेव्हा त्यातला एक गुंड परत गोळी चालवतो आणि ती गोळी नेमकी शिवाच्या हाताला लागते आणि शिवा तशीच चक्कर येऊन खाली पडते। आशू हे बघतो आणि जोरात ओरडतो, शिवा। परत आशू त्या गुंडांना मारत अंगावर शोधतो की ओढणी कुठे गेली आणि पळत पळत ती ओढणी घेतो आणि शिवाकडे धावत जातो। चंदन शिवाला उचलतो। आशूही तिथे येतो आणि बोलतो की हातावर प्रेशर दे, त्याचं रक्त येते खूप, आणि ओढणी बांधतो तिच्या हाताला। तेव्हा ते मागून गुंड येतात आणि बोलतात, ए अरे बाबा लग्न आहे तुझं, तू चल। तेव्हा शिवा बोलते, आशू तुला सांगते ना, तू निघ इथून, लवकर निघ। तेव्हा चंदन बोलतो, आशू तुला नको जाऊस, तुला कळतंय ना हे कोण घडवून आणतंय ते, ज्यांना तुला आणि शिवाला एकत्र आणायचं नाही ते। तेव्हा शिवा बोलते, तू गप्प बस चंदन। तेव्हा आशू त्या गुंड त्याला ओढत असतात तेव्हा जोरात ओरडतं, ए तू ऐक। आशू बोलतो, तुमचं तुम्ही कामाशी काम ठेवा, इथे तुमचा काहीही संबंध नाहीये, माझं ऐक, माझं लग्न आहे, मी बघीन, तुम्ही निघा इथनं। तेव्हा शिवा बोलते, आशू तुला कळतंय का? तेवढ्यात शिवा बोलते, आशू तुला सांगते ना इथून जा बोलून। तेवढ्यात कोणीतरी एक काठी घेऊन शिवावर लोटणार, तेव्हा शिवा पटकन पकडते। अजून दुसरा गुंड शिवाला काठी मारणार, तेव्हा आशू पटकन पकडतो। तेव्हा ते दोघं काठी पकडून एकमेकांना बघतच उठतात आणि त्या गुंडांना मारायला लागतात। असं करत एक एक करून आशू आणि शिवा त्या गुंडांना मारतात। नंतर शिवा आणि आशू एकमेकांकडे थोड्या वेळ बघतात। शिवा तोंड फिरून घेते, तेव्हा आशू बोलतो, शिवा। तेव्हा शिवा बोलते, काय? तेव्हा आशू बोलतो, मला तुला काहीतरी सांगायचंय। तेव्हा शिवा बोलते, आशू ही बोलायची वेळ आहे का? तेव्हा आशू थोडा हसतो आणि बोलतो, अगं हीच तर वेळ आहे, नाहीतर अजून उशीर होईल। तेवढ्यात मागणं परत एक गुंड येतो आणि आशू त्याला मारतो। तेव्हा चंदन एका गुंडाला पकडून बोलत असतो, ए तुमचं काय ते लवकर तुम्ही सॉर्ट आउट करा, नाहीतर हे सगळे लोक आपल्याला सॉर्ट आउट करतील। तेव्हा शिवा बोलते, आशू चांगली संधी शोधलीस रे। तेव्हा आशू बोलतो, मग आता कधी बोलू? हे बघ, हे मला आत्ता रिअलाइज झालं जेव्हा मी बाहेर गेलो, मग चंदननी दिव्याचं नाव घेतलं आणि सगळ्या गोष्टी माझ्या एकदम समोर आल्या, सगळे डॉट्स जुळले, जे घटनाक्रम आहेत ना, जे काही घडलेत ते सगळे एकदम क्रमात माझ्या लक्षात आले आणि मग मी विचार केला, मग मला कळलं। तेव्हा शिवा बोलते, कसला क्रम? तेव्हा आशू बोलतो, अगं। तेव्हा शिवा बोलते, सांग ना आशू, कसले क्रम? आशू बोलतो, त्या दिवशी तुझा बर्थडे होता, मी येत होतो। तेव्हा शिवा बोलते, तू नाही आलास ना पण? तेव्हा आशू बोलतो, अगं मी आलो ना, मला तुला तेच सांगायचं होतं। तेव्हा आशू शिवाला सांगत असतो की मी किती खुश होतो, कसा आलो। तेव्हा शिवा बोलते, काय सांगायचं होतं? तेव्हा आशू बोलतो, तेच जे तू मला विमानात विचारलं होतंस। शिवा बोलते, म्हणजे काय? तेव्हा आशू बोलतो, शिवा यार मुद्दामून नको करूस, मी प्रपोज करायला येत होतो तुला। आणि ते दोघं एकमेकांकडे बघून हसतात। तेवढ्यात मागणं एक गुंड येतो। तेवढ्यात आशू बोलतो, शिवा। तेव्हा शिवा खाली वागते आणि आशू तो गुंडाची काठी पकडतो। मग तेव्हा शिवा बोलते, मग पुढे काय झालं? म्हणजे पूर्ण हाणामारीत ते दोघं एकमेकांशी बोलत असतात। तेव्हा आशू बोलतो, अगं मग तिथे दिव्या आली, आणि कशी आली तिला कोणी सांगितलं काय माहिती, आणि तिने माझ्या हातात चिठ्ठी दिली एक। तेव्हा शिवा बोलते, पण मग स्टेफनीच्या घराचं होत असताना तू भीक म्हणून पैसे दिले, त्याचं काय होतं? तेव्हा आशू बोलतो, त्या दिवशी मी दिव्याकडे पैसे दिले, तिला सांगितलं ते स्टेफनीला दे। तू मला सांग, तुला कसं वाटलं की मी भीक म्हणून पैसे दिले? तेव्हा शिवा बोलते, कारण मला दिव्याने सांगितलं हे। तेव्हा आशू बोलतो, एक्झॅक्टली दिव्या। त्यानंतर मी ती व्हॉइस नोट ऐकली, मी चंदनला भेटायला गेलो, त्याला मला प्रश्न विचारायचे होते, मग माझ्या गाडीचा अचानक सायरन वाजायला लागला आणि मी सगळ्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर मला लक्षात आला, आणि तो म्हणजे दिव्या। तेवढ्यात एक गुंड येतो, त्याला चंदन पकडतो आणि बोलतो, ऐका ना, तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसतायत, पण तुम्ही लवकर तुमचं बोलणं संपवा, नाहीतर हे आपल्याला संपवतील। तेव्हा आशू शिवा पुढे हात जोडतो आणि बोलतो, शिवा यार माझी चूक झाली, मी चुकलो, मला खरंच माफ कर।
हे बघ, मला हे कळायला हवं होतं, पण मला हे आत्ता लक्षात येते की ते जे गुंड पाठवले होते ते तू नव्हते पाठवलेस. आपलं एकत्र येणं ज्यांना बघवत नाही त्यांनी पाठवले होते. तुझे नुकसान करायला पाठवले होते. मी हात जोडतो. शिवा बोलते आणि तुझं लग्नाला तयार झालास तू? आशू बोलतो माझं लग्न कुठे झालंय अजून? शिवा मला कळलंय, माझं तुझ्यावरच प्रेम आहे. तेव्हा शिवा बोलते आता कळतंय हे? तेव्हा आशू बोलतो नाही, जाणवतंय आधीपासूनच. नाही म्हणजे संगीताचा कार्यक्रम होता तेव्हा मला नेहाच्या ऐवजी तूच दिसत होतीस. त्यानंतर ते हळदीचा कार्यक्रम होता तेव्हा मांजा आला तो मोरपीस घेऊन फिरवायला लागला माझ्या तोंडावरून. मला तुझी आठवण आली ना, आणि माझी चिडचिड होत होती. मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय होतंय, आणि तू नाहीयेस म्हणून चिडचिड होते हे मला आत्ता कळलं. तू माझ्याबरोबर असतीस ना तर हे कधी झालंच नसतं अगं. तू माझी घेतलेली काळजी, तुझं माझ्यावरचं प्रेम, तू माझ्याबरोबर असणं, तू मला न्यूडल्स बनवून देणं, हे सगळं खूप भारी आहे शिवा. तुझ्यासारखंच. मला ना एक गोष्ट लक्षात आली की मला तूच सांभाळू शकतेस. मला ना आपली ती जंगलातली मिठी अजूनही आठवते. तू मला केलेलं प्रपोज आठवतं. मी तुझ्याशिवाय ना एक नॉर्मल बोरिंग मुलगा आहे. यू कम्प्लीट मी. तेव्हा परत गुंड येतात. आशू आणि शिवा परत त्यांना मारतात. तेव्हा आशू गुंडाला पकडून बोलतो, शिवा आवडेल अगं मला तुझ्या हातचे आयुष्यभर न्यूडल्स खायला. आवडेल मला तुझ्याकडून आयुष्यभर छकुला म्हणून घ्यायला. आवडेल मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायला. तेव्हा ते दोघं धरलेल्या गुंडाला बाहेर फेकतात. तेव्हा आशू शिवाकडे बघून खूप हसतो. जोरात ओरडून बोलतो आय लव्ह यू शिवा. चंदन पण एकदम थक्क होऊन जातो. चंदन शिट्टी वाजवतो. तेव्हा शिवा पळत आशूच्या गळ्यात पडते. तेव्हा परत गुंड येतात. चंदन आशू आणि शिवाजवळ येतो. बोलतो काय निघायचं? तेव्हा आशू बोलतो काय रे तू, पण तुम्हाला दोघांना माहिती होतं आणि तुम्ही येऊन मला सांगितलं नाही. तेव्हा चंदन बोलतो सांगणार होतो, पण शेवटी दिव्याची मोठी बहीण आहे, तिने शपथ घातली होती म्हणून नाही सांगितलं. तेव्हा आशू बोलतो शिवा तू पण नाही यार, का संत बनून राहायचं आजकालच्या जगात? हे बघ दिव्याला मी सोडणार नाहीये. तेव्हा शिवा बोलते आशू हे बघ असं नको करू, मी बघते दिव्याला, ती माझी बहीण आहे. अरे तो बोलतो बघून घेईल काय, अगं माझं आयुष्य बर्बाद झालं, तुलाही किती त्रास दिला. तेव्हा चंदन बोलतो आशू त्यासाठी मी सॉरी बोलतो, बट प्लीज एवढं एक ऐक शिवाचं. तेव्हा शिवा बोलते हे बघ आशू, चंदन आज इथे नसता तर तुझं लग्न झालं असतं ना, आपण एकत्र आलो असतो ना, तू तुझ्या प्रेमाची कबुली दिली असतीस. इतकं सगळं जर चंदनमुळे झालं तर आपण आपल्या मित्राची मदत करायला नको का? तेव्हा आशू बोलतो ठीक आहे. तेव्हा आशू बोलतो फक्त तिने ज्या काही चुका केल्या त्याचा पश्चाताप तिला झाला पाहिजे, तिची जाणीव झाली पाहिजे. तेव्हा चंदन बोलतो डोंट वरी, ती जबाबदारी माझी. तेव्हा आशू बोलतो शिवा चल आता. तेव्हा शिवा बोलते कुठे? तेव्हा आशू ती पडलेली ओढणी गळ्यात टाकतो आणि शिवाचा हात पकडून बोलतो तू चल ग, आणि तिला ओढून घेऊन जातो. तेव्हा आशूला ते आठवतं की मी ह्या घरात पाऊल ठेवणार नाही अशी शिवा बोललेली असते, आणि तो शिवाकडे हात पुढे करतो आणि तिला म्हणतो किल्ली दे ना. गाडीची चावी तिच्याकडनं घेतो आणि तिला गाडीच्या पाठी बसवतो. दोघं जातात आणि मंडपात गाडी घेऊन येतात. इकडे सगळे बघायलाच लागतात त्यांच्याकडे. तेव्हा सगळे बघतच असतात आश्चर्यचकित होऊन. बायाजीन ते हसतात. तेव्हा सीताई बोलते आशू. शिवा गाडीवरनं उतरते, आशूलाही उतरवते, आशूही उतरतो. तेव्हा बायाजी बोलते भाऊ शिवा आली बघा. तेव्हा सीताई बोलते बसला विश्वास, तुमची शिवा काही करणार नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही, मग आता ही आशू बरोबर कशी? मी हेच सांगत होते, या सगळ्यामध्ये शिवाचाच हात आहे. आता तेच घडलं ना. आशू दुपट्टा सरळ करतो आणि पुढे येतो. शिवा येते तेव्हा सीताई बोलते आशू अरे, त्याच्या कपड्यांकडे बघून म्हणते हे काय झालं सगळं? बघू खूप लागलंय तुला. अरे काय परिस्थिती आहे? या मुलीने काही त्रास दिला का तुला? काय केलं? ते बायाजी बोलते शिवा लेकरा कशी आहेस ग तू, बरी आहेस ना? तेव्हा भाऊ बोलतात शिवा बोल. तेव्हा सीताई बोलते कुठल्या तोंडाने बोलणार ही, आणि बोलायची गरज काय? आशूच्या या अवस्थेवरून कळत नाही का की शिवाच आशूला घेऊन गेली होती? तेव्हा दिव्या पटकन निसटायचा प्रयत्न करते. सीताई बोलते हीच ती शिवा आहे का, जिला स्वाभिमान महत्वाचा वाटतो? मग तो स्वाभिमान गहाण टाकून तू आशूला का घेऊन गेली होतीस? आणि नुसतं नाही नेलंस, तू किडनॅप केलं. आणि इथेच एपिसोड संपतो.